भावानं टाकलाय आता टमॅटो. माझा नाश्ता रेडी भावांनो, जी की मला उन्हामध्ये फुल पॉवर एनर्जी देणार आहे. आता मी ह्याला पितो हो का. हे गोष्टीचा आनंद घ्यायला पण नशीब लागतं लय मोठं. त्या भात कसली वाप निघते रे. अरे वा, झालं चिरून. हो. ओके. अरे या पाठीमागच्या डोंगरावर मला सायकल ढकलत घेऊन जायचं भावना होता. अक्षरशः खोटं बोलत नाही, लय मोठा चढ ही बघा. हो का असंच जायचं, हो का असंच तेव्हा तसंच जायचं. ही डोंगर पार करायला पडल्या साईडला बोर येतंय आणि हिकडल्या साईडला आहे मांढर देवी. ही सायकल हो हात पूर्ण माझा घामाला भिजून गेला. कमी प्रमाणात पाण्याचं प्रमाण कमी होय का. जेमतेम पिकं येतात आमच्याकडे, चांगली पिक येते तरी पण चांगली येते. होय का. चांगली. तुम्हाला काय वाटलं मी हार मानन? अहो अजिबात नाही. आता मांढर देवीला जायचं मला कुठून जायचं कसं? मांढरदेवीला हाच रोड जातो. हीच आहे का सर? लय चढ आहे काय मोठा? हा चढ आहे, जरा घाट आहे पण. बाबांनो जी चढ लागलाय का नाही, लय मोठा चढ लागलाय. काय सांगायचं, इथनं पुढं खरा चढ आहे ना. हो, इथनं पुढचा खरा चढ आहे. बालवाडीला आहे माझा व्हिडिओ बघते आणि सकाळनं महाग लागली फोटो काढायला. आणि काय दिसतंय सकाळ सकाळी राव, काय काय दिसतंय, कसलं बघितलं का तुम्ही ही. आणि समजा धुकं पडलं या इशी असा ही. काल रात्री लय बेकार पाऊस आलता, तरी मी टेंटला झोपलो का. एका टेंटवर समजा पाणी. गुड मॉर्निंग मित्रांनो, हर हर महादेव. मी MH45 रायडर स्वागत करतो मी तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लवकर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला व्हिडिओ बघण्याच्या आधी. आणि आजचा दिवस खूप जास्त भारी एन्जॉयमध्ये जाणार नाही, कारण की तुम्ही बघताय गणेश भाऊ तुमचा सगळं हसून या. हसून कशामुळे, कारण की वातावरणच त्या टाईप झालं या. बघा हे नुसतं बघा, हे बघा ही पाणी, बघा ही पाणी बघा, ते सूर्य बघा. बघण्याचा एक दृष्टिकोन भावना असतो या. आयुष्याला बघण्याचा एक प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो या. माझा दृष्टिकोन लय वेगळा आहे. मी प्रत्येक गोष्ट खूप जास्त सुंदर प्रकारे बघतो मी असं या. हे बघा काल समजा पाणी, हे बघा टेंटवर नशीब आतमध्ये नाही पडलं मी. हे काय झोपलो होतं येतच. हे बघा आज आपल्याला जायचे भावांनो मांढर देवीला, जे की ह्या काय ह्या केल्या डोंगरावर आहे. तर आज इकडे निघायचं आपला. आणि रोड ह्या समोरच रोड आहे. हो का, ही समोरचाच रोड आहे जी मांढर देवी जातो या. मांढर देवीला जातो या. फुल्ला प्लॅन खूप जास्त भारी आहे. मी तुम्हाला प्लॅन सांगतो काय आहे ती. खूप जास्त भारी हाय प्लॅन फुल्ला. ह्यावेळेस हातामध्ये चहाचा कप असतोय, पण ह्या वेळेस गरम पाण्याचा काही गरम पाण्याचा तांब्या. ही बघा गरम पाणी आणि ही असं वातावरण. आता निघायचं आहे बघा मला इथनं. टेंट काढायचं आहे, पाणी पित थोडं. सायकली समजा सामान टाकलेलं आहे. आई कशा बघते तिकडून बघा एकदा. दाखवा बघा कशा बघते दाखवा का. तर ओके, सामान मी पाठीमागच्या डिक्यात सायकली ठेवल्या त्या. झेंडा पण लावलेला आहे, ऑइलिंग करून घेतलेलं आहे. मेन गोष्ट दाखवायची राहिली. ताईनं बघा शेंगदाणं आणि गुळ दिला आहे. ही फक्त एक गोष्ट ताईच करू शकते, लक्षात राहून द्या. ताई आणि आई करू शकते, बाकी कोण नाही करू शकत. टेंट काढून झालेला आहे. भाऊ पण वर आलं ताई. भाऊ मग निघायचं आज, भेटू नंतर ना. चला खाली जाऊ. नाही काल घरीच होतो. अगं तू येणारच का नाही सांग मला. झोपू दे. मोबाईलला गजर लाव मला. ते 7ला जाणार, ते 6चा गजर लावून माझ्यापाशी मोबाईल ठेव, मी उठतो म्हणला. ही होय. हो. आणि मग सकाळी पप्पा उठले, कामावर जायचं असतं ना, उठले त्यांनी चूल बिल पेटवले, आंघोळ्या काय नाही त्यांची. पहिलं चला त्यांना उठवून म्हणून ती आवरायची इकडे घेऊन आले. बरं. तर भावांनो फायनली समजा गोष्टी रेडी झाल्या त्या. सायकल येत आहे, इकडे भाऊ आहे, ताई आई तिकडं आहे. आता मी निघालोय. ही मुलगी काय नाव आहे तुझं? आणि कितीला आहे? बालवाडीला आहे. माझा व्हिडिओ बघते आणि सकाळनं महाग लागली फोटो काढायला. आणि आता फोटो काढलं, लय भारी वाटलं मला. खूप गोड आहे, भारी वाटलं. चला निघू का? चला दादा काय म्हणता, निघू का मग? हां फोन करतो मी. चला. घर सोडताना वाईट वाटतं, पण आता काय नाही इलाज असतं, त्यामुळे घर सोडायला लागतं या. चला सांग प्रवासाला सुरुवात. हर हर महादेव. आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं. वा हा या आयला काय लोकांचं प्रेम आहे राव. म्हणजे काय प्रेम आहे लोकांचं माझ्या, बघितलं का. असंच प्रेम राहून द्या रे माझ्या भावांना, माझ्या बहिणींना.
हा दमाने दमाने या 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 अरे तू दिसतीस का दिसतंय ती हा हा बा हा ओके तर हा रस्ता सरळ वाहून जातो या मांढरच्या काळूबाईला आणि मी निघालेलो भावांनो. पण मला एक गोष्ट सांगायची या महाराष्ट्राचं खूप माझ्यावरती प्रेम आहे. सारे महाराष्ट्रीयन बांधवांचे माझ्या खूप जास्त प्रेम आहे. तर तुम्हा सर्वांचं प्रेम आशीर्वाद असं राहून द्या. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मी निघूया पुढं. व्हिडिओ संपूर्ण बघा कारण खूप जास्त मजा आहे. ही पुढे एक मोठा डोंगर आहे. ही डोंगर मला पूर्ण पार करायचा सायकलीवर ढकलत ढकलत असा चला चला चला. अरे घासल गाडी अरे घासल गाडी भावानं गाडी केली उभा साईडला तर बघस तर पुढल्या साईडला एक मोठा डोंगर आहे. ती डोंगर माझी वाट बघतो या गणेश भाऊ कधी येणार गणेश भाऊ कधी येणार म्हणत. म्हणलं ओळखला का नाही ओळखलं तुमचे ब्लॉग म्हणजे नेहमी बघतो मी. भाऊ भेटले तर थांबलो होतो 1 मिनिट का पुढं रस्ता बघाच लागला. आता मांढर देवीला जायचं मला कुठून जायचं कसं मांढर दिला हाच रोड जातो. हीच आहे का सर लय चढ आहे काय मोठा हाच चढ आहे जरा घाट आहे पण बावांनो जी चढ लागलाय का नाही लय मोठा चढ लागलाय काय सांगायचं. इथनं पुढं खरा चढ आहे ना हो हिथनं पुढचा खरा चढ आहे. हा हिथनं पुढचा खरा चढ आहे या आधीच घाम निघलाय आता तर नुसता दनादन घाम पडणार नाही आता इथनं बघा नुसती मजा नुसती. काय करतायत इथं वैरण नेतोय गोरांना कडबा आपला कसा आहे का अरे वा 1 नंबर. ही बघा वा भाऊचा कडबा आहे का इकडं ही बघा वा कसा आहे कडबा. ट्रॅक्टर गाव घेतलाय अरे वा 1 नंबर 1 नंबर. आता शेतामध्ये वापराय बारका ट्रॅक्टरच बरा 1 नंबर बारका असं अडचणीत नाही यातनं सगळ्याला बारक्या ह्यातनं जातोय का नाही. हो यातनं पण जातोय. अरे वा लयच भारी ही बघा वा कमी प्रमाणात पाण्याचं प्रमाण कमी होय का जेमतेम पिकं येतात आमच्याकडे चांगली पिक येते तरी पण चांगली येतात होय का तिथले चांगली येतात म्हणजे आपलं घरचं खाऊन पिऊन व्यवस्थित होतं जनावरांना चारा बिरा सगळं व्यवस्थित होऊन जातो. होऊन जातो. माळरानामध्ये अशी पिक येणं खरंच म्हणजे अवघड देवाच्याच आहे काय जरा. म्हणजे हे डोंगर भाग पडतो जास्त सह्याद्रीची डोंगर रांग पडती पाण्याचं बरोबर. प्रमाण हे कुठला किल्ला आहे हा पांडवगड किल्ला पांडव किल्ला महाराज होता नाही का पांडवगड किल्ला हो पांडवगड किल्ला ही समोर साईडला समोरचा ही पांडवगड किल्लाची बघताय तुम्ही. पहिलाच घाट लागलाय भावांनो आणि पहिलाच घाट ही लय मोठा लागला ही बघा हाय का हे बघा लय मोठा घाट लागलाय पहिलाच घाट ही बघा हे बघा. तरी पण हार नाही म्हणणार चलत राहणार. तुम्हाला काय वाटलं मी हार मानन अहो अजिबात नाही. हा मग करायचं काय करायचं तेव्हा इकडे कोणीकडे निघालाय हवा चाललाय किती लांब आहे अजून इथनं 10-12 चढ असा चढ आहे लास्ट पर्यंत समजा चढ असाच आहे का होय का होय का बरं 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 ठीक आहे लय मोठा चढ लागलाय सायकल ढकलत घेऊन जायला लागते मला आता काय बोलताय अजून चढ आहे हां काय बोलताय पाहुणं म्हणजे सरळ तसा स्ट्रेट रस्ता आहे खडाच एकदम बघू आता काय म्हणता भाऊ तुमच्या व्हिडिओ एवढ्या जबरदस्त आहेत ना हा की बघण्यासारख्या तुम्ही ऐतिहासिक जे दाखवता ना हा ते माणसांपर्यंत चांगले भावना पोहोचतात होय ना आतापर्यंत कोणी दाखवले पण नाही. भाऊचं म्हणणं आहे की तुमचा व्हिडिओ 1 नंबर असते तर त्यामुळे म्हणतात भाऊनं बघल तेव्हा फॉलो करत जा बरं कारण की अशा गोष्टी फक्त मी दाखवत राहतो बरोबर आहे ना भाऊ बरोबर आहे एकदम. हा असं आहे मजा बघा चला कळवायला जाऊन कुठला रस्ता आहे ती रस्ता आहे ती दिसते का हेच रस्ता गेला डायरेक्ट वरच गेला होय का बरं काळूबाईवरनं उतरायला बोरला वाटायला पडेल पडेल ना जसा हा रस्ता आहे का नाही हां पलीकडे रस्ता आहे नाही नाही पण देवीपासून हा असा बोरला उतरा आहे का पुढं असं नाही ना घ्या रस्त्याने जाऊन नंतर ह्याच रस्त्याने मागं राहिलं असं नाही ना तसलं नाही. मग ठीक आहे मग चालतंय काय चाललंय हे कसला दूर निघलाय राव का टायरात ना
एवढं गरम लायनर अरे कसला दूर आणलाय लायनरनं भावांनो गाडीच्या लायनरनं दूर बघा कसं आणलाय बघा तो हो का दूर बघा हो का दूर ह्या बघा ही लायनरचा दूर आहे समजा बाप रे लय मोठा घाट आहे या काय बोलताय या भावांनो घाट एवढा मोठा लागलाय का नाही बघा गाडीच्या लायनर हो का टायर दूर हो का दूर किती 20 किलोमीटर 30 किलोमीटरचा घाट आहे ना अरे ह्या पाठीमागच्या डोंगरावर मला सायकल ढकलत घेऊन जायचे भावना होता अक्षरशः खोटं बोलत नाही लय मोठा चढ ही बघा हो का असंच जायचं हो का असंच तेव्हा तसंच जायचं ही डोंगर पार करायला पडल्या साईडला बोर येते आणि हिकडल्या साईडला आहे मांढर देवी हीच सायकल हो हात पूर्ण माझा घामाला भिजून गेला बघले हो मला ना भावनो आता ना आंबा खावा लागला आंबा मस्त मीठ टाकून कुडूम लय भारी लागतो राव त्या दिवशी लय भारी लागला पण तुम्हाला सर्वात सुटलं ना पाणी आता अजून सोडणार नाही चला गुडेवाडी चला गुडेवाडीच्या साईडनं आपण निघालेलो आहे हटलंच नाही मांढरा देवीला जास्त हॉटेल नाही कुठं आता नाही दुकान नाही मी आणलं येताना खालनं गोळ सांगताना जेवण हे डबाच घेऊन आलो खाली येताना डबा बांधून घेऊन आलो काय अडचण नाही चला मला वाटलं तुम्ही गेलाच सण कुठं मला काय माहिती तुम्ही मागाय म्हणून घ्या आता काय चिप्स का बिस्किट एवढं आणलंय त्या दुकानावर काय काय कडे लईच आणलंय राव तुम्ही असू द्या काय हॉटेलच नाही कुठं रस्ते हॉटेलच नाही कुठं ती पण दुकानात गेलो त्याच्याकडे काय होतं तेवढं म्हटलं आता काय असेल ती घ्या 52 रस्त्यामध्ये अक्षरशः हॉटेलच नाही कुठं मग मला काय वाटलं मग आपला भाव भेटलो होतं मला वाटलं भाव गेलं मांढरा देवीला पण भाव काय केलं भाव खाल्ल्या गावात जाऊन भावने काय चिप्सचं पुढे काय आणलं त्या एक जाम रेसिपी भावांनो मला सुचलेली मला रेसिपी करायची फक्त मला आंब्याचं झाड गव्हावा कारण की आंबा आणि ह्याचं मिश्रण करायचं आहे आणि खूप जास्त भारी गोष्ट बनवायची आहे पण ह्या घाटामध्ये मला कुठंच आंबा भेटणार नाही मला चांगलं माहिती तरी पण मी हुडकाचा प्रयत्न करणार चला निघूया हर हर महादेव घाटामध्ये थांबलो होतो तर इथं एक ताईन भाऊ भेटलेत ह्यांना मला मस्त मध्ये केळ दिली ती खायला आणि भारी वाटतंय मला कारण की एवढी जास्त माणसं मदत करते घाटामध्ये जर फसतो का नाही एक पण हॉटेलच नाही कुठं हॉटेल नाही ना काय नाही तरी पण केळं भेटली भारी वाटतंय थोडी आता एनर्जी लांगामध्ये मग नंतर थोडं तुम्ही कुठं साताराहून आला वरच निघालाय दर्शनाला निघालाय या केळं खायला केळं खाऊन दिवस काढतो बघा आता अरे लय जास्त खतरनाक घाम आलाय भाऊ आपल्या फॉलोअर भाऊ 500 रुपयाची नोट दिली हो का आता इतक्यात 500 रुपयाची नोट छोटा फॉलोअर होता भाऊ आपला आणि आली माझ्याजवळ म्हणले काय तुम्हाला 500 रुपये आमच्याकडून जरा म्हणले नगं म्हणलं तरी दिलं बळ आणि आता इतक्यात बघा हो का मला ताक दिलं एक जणानं एकदम गार ताक दिलंय तर आता मला काय करायचं थोडं पुढे जातो सावली बघतो जेवण करतो मस्त मध्ये पुढे निघतो घाटात काय हॉटेल नाही आता हेलिकॉप्टर हा हेलिकॉप्टर बरीच जण मला विचारते म्हणते ती मोबाईलमध्ये चार्जिंग कसा करतो समत्यांचा प्रश्न आहे काय चार्जिंगचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतो मोबाईलमध्ये चार्जिंग बघा हो का चार्जिंग फक्त 3% राहिली आता चार्जिंग कशी करतो दाखवते हो का इथं असतं आपलं जेवण खावण रे हो का बघा नीट बघा काय सिस्टम आहे बघा हो का ही एक्स्ट्रा कॅमेरा असतो अरे भावांनो मला ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर अशा गोष्टी ठेवायला लागते हो ही आपलं पॉकेट झालं मग अशी 500 आलं या आणि ना बिस्किटचं पुढं त्यानंतर ही एक बिस्किटचा पुडा त्यानंतर अजून ही एक बिस्किटचा पुडा त्यानंतर ही बघा हे आहे आपल्यापाशी सकाळी ताईन दिलेलं आहे त्यानंतर माईकचं आलं आणि समजा मेन गोष्ट आलेली आहे तुमच्यासमोर हा आहे 27,000 mAhचा पॉवर बँक जर मी चार्जिंग करतो तुम्ही म्हणता चार्जिंग कुठं करता का भाऊ सांगत जावा असल्या उन्हाळ्या तडके म्हटलं का आम्हाला चार्जिंग करायला समजा गोष्टी होती त्या आणि ह्यानं चार्जिंग करतो मी चला आता ही चार्जिंग लावतो मोबाईल मी आधी ओके कापल्याला आता ह्याला बघा माझ्या काय करतोय ते ओके भावांनो ही डारमाळ मी कापल्याला आहे आता बघा मी काय करतोय नुसतं ही डारमाळ आधी मी थोडं धुवून घेतो ह्या पाण्यानं एक खतरनाक रेसिपी करतो या हे गेलं ओके ही भावांनो आता मागाची फॉलोवर भावनं का ना ह्यातमध्ये मला ताक आणलेलं आहे आता ही ताक बघा मी ओके याय ही ताक आहे बघा हो का आणि आता ही ताक आहे ना एकदम गार ताक आहे आणि आता ही ताक जी आहे का नाही ही ताक मी वाटणार हो का ह्यातमध्ये हो का ही ताक आहे बघा आयो ताक भावांनो लय जास्त गरमी झाली रे खरं सांगतो लय गरमी आहे आता ही ताक समजा गेली ह्यातमध्ये हो का ओके ही हाय कुरकुऱ्याचा पुडा आहे बघा ही फॉलला आणि ह्याला मी केलं आता बारीक एकदम बारीक ह्या बघा एकदम चुरमा करून टाकतो ह्याचा बारीक
आणि ही बारीक जी चुरमा आहे का ह्याचा ही आता मी टाकतो या ही याला ह्यातमध्ये हो का ही गेलं ह्यातमध्ये हो का ओके हे गेलं ह्यातमध्ये माझा नाश्ता रेडी भावांनो जी की मला उन्हामध्ये फुल पॉवर एनर्जी देणार या आता मी ह्याला फिरतो हो का भागो रे भागो गाड्या बघा कशा थांबल्या त्या ही एक गाडी ही 2 ही जमा इकडे 3 माणसं बघा सकाळ धरणं नाही म्हणतात 300 सकाळ धरणं 300 400 माणसं भेटले त्या लय माणसं भेटली सकाळ धरणं आणि एवढी माणसं भेटली का नाही तरी समजा सगळं थोडं तरी बोलून मी निघतोय पुढं तेव्हा त्या खाल्ल्या रस्त्यानं तेव्हा तिकोंड आलो आहे असं ह्या घाटातनं एवढा समजा मोठा घाट पार करून आलो आहे आणि तेव्हा त्या घाटावर जायचं आहे म्हणजे एवढा मोठा घाट सायकलीने पार करणं म्हणजे जोक नाही भावनो लई मोठी गोष्ट असते खूप जास्त लई बेकार कंडिशन आता वेळ आलेली भावांनो ह्या डोंगर घाटामध्ये खतरनाक मध्ये जेवण करायची पाठीमागाय भावांनो काळूबाईचं मंदिर तिकडं आणि मी इकडे करणार नाही आता जेवण ते बी एक खतरनाक नजाऱ्याचा आनंद घेत जेवण करायचं इकडे बघा पाठीमागा एवढा मोठा घाट आहे त्या घाटात आलोय आता मी आता इथं जेवण करूया चला जेवण करू आधी मग बघू बाकी समजा गोष्टी अयो लय थकून गेलो राव अयो चला इथंच बसतो जेवायला चला सोडतो भाकरी भाजी चटणी हे लय दिली या वा हा कसा आहे बेत या चला जेवण करू आता चटणी आणली बघा सकाळी दिली ताईनं बांधून घरनं चटणी आहे मस्त मध्ये करू बेत वा हे गोष्टीचा आनंद घ्यायला पण नशीब लागतं लय मोठं आता फॉलोवर पाहुण्याला पोंगळ्याचा पुढं देवाया आता पोंगळ्या आणि चटणी चपाती दाबून वा जय हो वानर सेना की भैया 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 वानर सेना कौन कौन देखेगा यहाँ पे ही बघा वानर सेना ही आलनाने बरं माझं कान फटकेल त्यामुळं मी आधी इथनं निघतो रे बघा गुणानं वानर गेला पळून त्या बाळाला प्यायला पाणी नाही पाणी मागते बरं का पिहा जर पिहा हे बघा बिचाऱ्यांना पाणी बसतो जरा थोडं तुझं थांब आलं माकड ही मोठं माकड आहे ना ही मोठं माकड लवकर ह्या बारक्या माकडाला पाणी पिऊन देत नाही ह्यांची अशीच गत या हे ना ही ह्यांच्या समजा गुपचा लीडर असतो या ही मेन माणूस असतो समजा ह्यांचा आहे का ही कुणालाच खाऊन देत नाही बारक्या लेकरांना ही कुणालाच खाऊन देत नाही आहे का ही बारक्या हो का पी बाळा पी तर भावांनो फायनली भावांनो मी पोहोचलेलो आहे मांढरदेवीच्या घाटामध्ये एकदम लास्टच्या वरच्या पॉईंटला माझ्या पाठीवर बघताय भावांनो तुम्ही ही जी आहे ना एवढा समजा घाट सायकल ढकलत आलो या एकदम डेंजरमध्ये पण हिथं आल्यानंतर खरंच एवढं जास्त मनाला आनंदी झाला आहे का नाही कारण की ह्या इथं आलो एकदम मस्त गार चिल्ड हवा लागते या आणि आपली सायकलचा साधारण ढकलत घेऊन आलो या भारी वाटतंय खूप जास्त एक्सपिरियन्स एक नंबर या मी त्यावेळी म्हणतो ट्रॅव्हलिंग करत जावं आयुष्यामध्ये ट्रॅव्हलिंग द वन ऑफ द बेस्ट एज्युकेशन त्यामुळे सबस्क्राईब करा आपल्या भावाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी चला मी ऐकतो ओके ओके भावानं माझ्या पाठीमागे बघताय भावानं तुम्ही ती काळूबाईचं मंदिर आहे माझ्या पाठीमागं आणि मी ह्या ठिकाणी आलेलो या
खूप जास्त मेहनत लागली, पण हो आता वेळ आली वाहून थांबायची, कारण की आज मंगळवार असल्यामुळं खोल गर्दी आहे, मला वर जाता येणार नाही. तर मी एक थांबण्यासाठी एक चांगलं मस्त ठिकाण हुडकलं आज टेंट लावण्यासाठी. ती हा योगा या इकडं. तर ह्या ठिकाणी हे इथं मी टेंट लावणार आहे. हे आहे हा योगा स्ट्रॉबेरीची शेती. स्ट्रॉबेरी पण तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याआधी इथं जाऊन मस्त टेंट लावून मोक्या राहणार. काय सांगायचं, हे दोघा त्या तिकडे गेलतो, तिकडे बाबलीला समजा हीच ठुकलं या फुटून खेळून बाहुल्यानं तेव्हा त्या तिकडे बाबलीला तुम्हाला पण दाखवतो मी थोड्या वेळानं. काय राहून मी तिकडे थांबला पळून आलो साठ करून लय बेकार परिस्थिती जाते. चला असू द्या, टेंट लावू तिकडं आणि मग नंतर ना भेटू तुम्हाला. चला अण्णो, मी काळ उभा आलो, तुम्हाला माहिती आहे का ह्या झाडाला काय आहे ती? या इकडे 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 बाबा, मला ते दाखवायला नको वाटतंय, पण मी तर तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा हे बघा ही बघा हे बघा ह्या झाडाला हे बघा भावांनो समजा बाहुलं लावल्यात आहे, आणि बाहुलं हिन हे बघा काय काय लावले बघा ह्याला, आणि खेळ ठोकल्यात आहे, दाबान ठोकलंय बाबा. मला तर भ्या वाटतंय. चला रे तर लवकर, डेंजर काम असते ते रे इकडं. आता तुम्हाला भ्याबी वाटत नाही का? डेंजर आहे रे भाऊन. ही झाड आहे तो का तिकडं, नंतर ती झाड आहे समजा ठोकाठोकी केली रे, लय बेकार आहे इकडं. चला गडे मी निघतो, नाही तर लय राडा होईल मोठा. मला बेटाय थांबते ती पण इथं निघून जाते ती. चला हा ओके. ए भावांनो, तर आज मी ह्या ठिकाणं टेंट लावणार आहे, म्हणजे आहे ह्या ठिकाणी बरोबर आज टेंट लावणार आहे. खूप जास्त भारी मी कॅम्पिंग करणार आहे. तर तुम्हा सर्वांचा साथ असाच राहून द्या कायम. पाठीमागच्या व्हिडिओला थोडा नॉर्मल रिस्पॉन्स कमी आलता. हां ठीक आहे. बापरे, इथं म्हणून लाकडं आहे ती. हां अरे काय बनकडे हाय आयो, इकडे केसरं पाडले ती. नाही थांबायचं आहे तरी पण ह्याच ठिकाणी मी थांबणार नाही. ह्याच ठिकाणं बरोबर थांबायचं, इथं थांबायचं बरोबर. चला टेंट लावू. वागल को ठोक डाला तो मेरा टेंट जिंगा लाला. ओके टेंट जिंगा लाला. माय टेंट. चलो मधनं कमेंट कोण करतंय, दुबईमधनं कमेंट कोण करतंय, तर काही दुबईमधनं भाव असतंय आपलं. ही दुबईमधनं मला रोज कमेंट करतात, आणि मी ह्यांना म्हणतोय पण बरं का, भाऊ मला दुबईमधनं तुम्हीच कमेंट केलते का? ही भाऊ म्हणते मीच कमेंट केल्या होत्या. भाऊ रस्त्याकडे निघालो तर मी ह्याच्या बघा टेंट लावलाय, आणि भाऊनं मला म्हणला राव मी दुबईमधनं बघतो तुमचं व्हिडिओ. म्हणलं तुम्हीच टाकता का? म्हणलं हा मीच टाकतो. भाऊनं आपला कमेंट टाकले, त्या खरंच लय भारी वाटलं. भाऊ दुबईमध्ये असतात आणि आपले व्हिडिओ बघतात तिकडं. तर दुबईला मी जाणार नाही भाऊनं एक दिवशी आई वडिलांना घेऊन, त्यावेळेस भाऊला नक्कीच भेटणार. आशा आहे की भाऊ मला तिकडे मदत करतेल, तिकडे सांगतेल, इकडे तिकडे सांगतेल काय नाही काहीतरी, कारण की तिकडे गेल्यावर नवीन आहे आपण, आपला काही कळत नाही एवढं. बघू कसं होतंय काय. शेजारी भाऊ पण आलतंय भेटला. टाईम झाला आहे 7 आणि सध्या चालू आहे एडिटिंग. आजच्या ब्लॉगची एडिटिंग चालू आहे. ही आहे काळूबाईला जायचं रस्ता नाही का, ही वरच काळूबाई आहे, आणि इथं टेंट लावला एकदम मस्त मध्ये. खूप जास्त भारी वाटतंय. मी खुर्ची आणली बसा या समोरच्या रिझॉल्टमधनं, आणि आता ह्या इथं बसलेलो या एडिटिंग करायची. पण एक कहाणीमध्ये ट्विस्ट काय आला माहिती का? ह्या गावातली मांढरदेवी ह्या इथल्या गावातली पोरं आहे ती आत्ता मित्र बनली माझी, आपलं फॉलोअर होती. म्हणली दादा काय जेवण काय करताय मग आज? बघू म्हणलं आज खायचं ह्या हॉटेलमध्ये जाऊन. आज काय म्हणलं तेव्हा पोरं काय म्हणली माहिती का? थांबा की म्हणले आम्ही पातेली घेऊन येतो आपण बनवू म्हणले ते जेवण. चालतंय म्हणलं या घेऊन, लय मजा येणार आहे. थोड्या पोरं आहेत ती जेवण ह्या इथंच बनवणार आम्ही, मस्त खिचडी भात मस्त बनवणार नाही. चला मी करतो एडिटिंग पोरं येतो. तर सायकली पशी भावांनो आज रात्रीच्याला हे आहे तर बघा करायचं आहे भावांनो, भाताचा बेत करायचा आहे, कारण की आपले फॉलोअर भाऊ मस्त फुल काय मजाच्या मूडमध्ये आहे ते आज, मजेत आहे. आणि आज करायचं आहे बघा हे तर बेत आपल्याला एकदम मस्त मध्ये करायचं आहे, कारण की आम्ही आज कारण भावांनो काय करायचं आपल्याला आज आता सोयाबीनचा भात करायचा आहे. सोयाबीनचा भात आहे ना, व्हेज. व्हेज सोयाबीनचा भात करायचा आहे आज आपल्या टेंट समोर भावांनो, कारण की मांढरदेवी पैसे आलो ना आपले फॉलोअर भावांनो एकटं सोडले असं कधी होऊ शकत नाही. तर चला बघा आम्ही कसं करतोय त्याला आता एकदम मस्त मध्ये. चला ओके. हा हा हे के हा भाऊ वाचला गडे जाम तोंड गेलत. ओके तर हे बघा भाऊ नसला काय कांदा आहे नाही, कांदा लाल करायचा चालू आहे सध्या, आणि टमाटर चिरायला दुसरंच कोणतरी बसलेलं या, इकडं पण कोणतरी दुसरं येऊन बसलेलं या. आणि त्यानंतर ना इकडं आपले भाऊ लोक आहेत जे आपल्याला खूप जास्त मदत करतात या. मला आता व्हिडिओ एडिटिंग करायचा टायमिंग आहे, पण नाही म्हणलं असं द्या म्हणलं, कारण की अशी मजा नंतर न होत नाही म्हणतात कुठं, त्यामुळे म्हणलं चला म्हणलं आज थोडा नॉर्मल टाइमपास करून घेऊया. झालं चिरून ओके. भावानं टाकलाय आता टमॅटो टोमॅटो यार ही पण टाकली बटाटा. ओके भावानं टाकलेलं आहे सध्या बटाटा.
टाकले का टाकायची शेवट टाकायची हा तुझ्या काकानी बाद झालं मी टाक पाणी मध्ये सगळं टाकलं आणि मग शेवट आता हे बघा हो का आतमध्ये काय चाललंय बघा हो का काय शिस्त आहे अरे लगा कसलं भारी केलं या वाव ह्याला हाल उचला वाटत नाही आयु बरं पळलं रे. आ, काय भात केलाय वय अगं बाया 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 आणि आपला टेंट समोर आहे इकडे हे बघा टेंट समोर आहे टेंट समोर हे बघा टेंट समोर भात करणं म्हणजे खूप अशी भारी गोष्ट आहे अरे वा कसली वाप निघते रे अरे वा मला कसलं भारी भावांनो एवढा भारी वास आलाय का नाही काय म्हणते ते वासानं तर निम पोट भरलंय माझं कसं झालंय भाऊ चांगलं लागतंय तुम्हाला कसं लागतंय भारी तुम्हाला कसं लागतंय क्वालिटी क्वालिटी आय टी वाल्याने बनवलंय भावानं मागं सायकल पडेल बरं का दान करून ओके चला कसं लागतंय बघू एकदा मस्तच लागल टमाटर वा माझं बघून तुमच्या तोंडाला अजून पाणी सुटून माझं खाणं असं असतंय आज खरंच खूप जास्त भारी वाटलं कारण की आज मला असं वाटलं की मी खरंच बरं का आयुष्य जगतोय मला असं वाटलं कारण की मी फिरतोय दोस्त बनवतोय मजा करतोय ट्रॅव्हलिंग करतोय त्यातनं पैसे कमवतोय आणि भरपूर अशी मित्र कमवतोय भारी वाटतंय खूप जास्त त्यामुळे म्हणतो भावांनो लाईफमध्ये ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे ट्रॅव्हलिंग द वन ऑफ द बेस्ट एज्युकेशन बरोबर आहे ना रे मस्त मजा आली ना रे भारी वाटलं ना ओके चला घ्यायचा निरोप समजांचा ओके तर भाऊंनो कसं काय वाटलं व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनल करून टाका सबस्क्राईब इथं मागं टेंट आहे आणि आता झोपतो मी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ट्याड्याव.